नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 321वा सुमिरन का अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 41 ते 44. प्रथम आपण 41वा दोहा ऐकूयात. परभाते तारे खिसही तिऊही हुसखिसै शरीर ये दुई आखर ना खिसही सोंग ही रहो कबीर. परभाते तारे खिसही तिऊही हुसखिसै शरीर ये दुई आखर ना खिसही सोंग ही रहो कबीर. खिसई म्हणजे नाश पावतील. दोह्याचा अर्थ ऐकूयात. प्रातःकाळ झाली की सर्व तारे तेजोहीन होतात, तसंच शरीर सुद्धा नष्ट होईल, परंतु राम नामाची किंवा राम नावाची ही 2च अक्षरे मात्र नष्ट होणार नाहीत. कबीरांनी ती अक्षरं घट्ट पकडलेली आहेत. कबीरांनी या दोह्यात शाश्वत नाम आणि नश्वर देह यातला फरक समजावून सांगितलेला आहे. सर्व सृष्टी विनाश पावणारी आहे, त्यासाठी त्यांनी प्रभातीच्या ताऱ्यांची उपमा दिली आहे. सकाळ झाली की सारे तारे तेजोहीन होतात, सूर्यप्रकाशात त्यांचं तेज नाहीसं होतं. शरीर सुद्धा तसंच विनाशी आहे, परंतु याच विनाशी शरीराने त्या अविनाशीची प्राप्ती करून घेता येते, आणि तो मार्ग आहे नामाचा. राम ही 2च अक्षरं भवपार नेण्यास समर्थ आहेत. कबीर सांगतात की या जगात राम ही 2च अक्षरं शाश्वत आहेत. सृष्टी आकाराला येते, नाहीशी होते, पण राम ही 2 अक्षरं मात्र शाश्वत काळ टिकणारी आहेत, आणि म्हणूनच कबीर सांगतात की मी तीच 2 अक्षरं घट्ट धरून ठेवलेली आहेत. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सकाळ होता तारे नाहीत, तसेच जाण शरीर 2 अक्षरे ती अविनाशी, तीच जपे कबीर. सकाळ होता तारे नाहीत, तसेच जाण शरीर 2 अक्षरे ती अविनाशी, तीच जपे कबीर. पुढचा दोहा ऐकूयात 42वा. राम कहने में भेद है, ताम ही एक विचार, सोई राम सब एक है, सोई कौतुक हार. राम कहने में भेद है, ताम ही एक विचार, सोई राम सब एक है, सोई कौतुक हार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. राम नाम घेण्यातही फरक आहे. राम नामाच्या उच्चारणात हाच विचार असला पाहिजे की लोक त्याच रामाचं नाव घेत आहेत, ज्याने या सृष्टीचा खेळ रचलेला आहे. नामसाधनातील एक महत्वाचा विचार कबीर सांगतायत. राम म्हणत असताना कोणाच्या मनात दशरथ पुत्र राम असतो, तर कोणाचं चित्त आत्मा रामाकडे असतं. कोणी फक्त मंदिरातील मूर्तीलाच राम मानतो, आणि नंतर तंटे बखेडे सुरू होतात. वास्तविक राम एकच आहे. कबीर एके ठिकाणी सांगतात की एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल पसारा, एक राम है सबसे न्यारा. जो दशरथ पुत्र राम आहे तोच राम प्रत्येक देहात निवास करत आहे. सर्व जगाचा पसारा त्याच एका रामापासून झालेला आहे. असं असूनही तो राम सर्वांपासून अलिप्तच असतो. कबीरांनी इथे सर्व वाद मिटवून टाकलेले आहेत. नाम घेण्यात भेद असला तरी राम हा एकच आहे. तो कौतिकहार आहे, म्हणजे सर्व जगाची लीला
तोच चालवत आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. नामोच्चारणी भेद असे जरी सांगे एक विचार, तोच राम सारे उच्चारिते, तोच जगदाधार. नामोच्चारणी भेद असे जरी सांगे एक विचार, तोच राम सारे उच्चारिते, तोच जगदाधार. पुढचा दोहा ऐकूयात. 43वा. कबीर रामे राम कहूं, कहिबे माहि विवेक, एक अनेक ही मिली गया, एक समान आहे. कबीर रामे राम कहूं, कहिबे माहि विवेक, एक अनेक ही मिली गया, एक समान आहे. अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की तू रामनामाचं जे उच्चारण करत आहेस त्या उच्चारणात सुद्धा विवेक हवा. तो राम एकच आहे जो अनेक रूपात समावूनही आपल्या एकत्वाशी लीन झालेला आहे. रामनामाचं उच्चारण विवेकांनीच करायला हवं असं कबीर सांगतायत. दाशरथी राम वेगळा, आत्माराम वेगळा असं भांडत राहून उपयोगी नाही. हिंदूंचा राम, मुसलमानांचा रहीम सारे एकच आहेत. आपण जे रामनाम उच्चारतो ते नाम त्या एकाच कर्त्या करवित्याचं आहे असा विवेक केला पाहिजे. तोच परमात्मा आहे आणि तोच जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र भरून राहिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला एखाद्या मूर्तीत बंदिस्त करू नये. तो एकच राम अनेकांमध्ये भरून राहिलेला आहे. नदी जशी समुद्रात सामावून जाते तसे सगळं काही त्या एकातच सामावलं जातं. आता आपण ऐकूयात मराठी साखी. कबीर रामे राम कहूं, कहिबे माहि विवेक, एक अनेक ही मिली गया, एक समान आहे. कबीर रामे राम कहूं, कहिबे माहि विवेक, एक अनेक ही मिली गया, एक समान आहे. पुढचा दोहा ऐकूयात. 44वा. हरि का सिमरन जो करे, सो सुखिया संसार, इत उत कतहि न डोले, जिस राखे सिरजनहार. हरि का सिमरन जो करे, सो सुखिया संसार, इत उत कतहि न डोले, जिस राखे सिरजनहार. अर्थ ऐकूयात. या जगात ते लोक सुखाचा अनुभव करतात जे भगवंतांचं नामस्मरण करतात. सृष्टीकर्ता भगवंत ज्यांचं रक्षण करतो ते लोक इकडे तिकडे भटकत नाहीत. कबीर या दोह्यात नामाचं सामर्थ्य सांगतायत. नाम घेणारा भक्त सुखी होतो. मनुष्य भौतिक गोष्टीत सुख शोधत असतो, पण खरं सुख त्याला या भौतिक गोष्टीतून मिळतच नाही, कारण त्या नाशिवंत आहेत. भौतिक सुविधा किती आहेत यावर सुख अवलंबून नसतं. भौतिक सुविधा नसतानाही मनुष्याचं अंतःकरण जर आनंदी असेल तर तो सुखी होतो. आणि म्हणूनच सुभाषितकार सांगतात, चित्त प्रसादे प्रथमम यत्स्व. तेव्हा सुख ही मनाची अवस्था आहे आणि ते सुख नामाने प्राप्त होते. नामाने जीव आनंदी होतो. एकरूपतेने नाम घेणाऱ्याचं भगवंतच रक्षण करतात. त्याला पुन्हा पुन्हा मृत्यूचा अनुभव घ्यायला लावत नाहीत.
भगवंत ज्याचा तारणहार आहेत त्याला मग कसली आली आहे चिंता. फक्त त्याचं नाम एकनिष्ठेने आणि श्रद्धेने घ्यायला हवं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. राम नाम जो घे नित वाचे तो सुखी संसारी, इकडे तिकडे ना भटके तो पुन्हा न येई बाजारी. राम नाम जो घे नित वाचे तो सुखी संसारी, इकडे तिकडे ना भटके तो पुन्हा न येई बाजारी.